पैसे जमा झालेले आहेत. 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ई केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढल्या महिन्यात महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होऊ शकतात. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी. नोव्हेंबर महिना संपायला अवघे 8 दिवस उरले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. दरम्यान राज्यात सध्या निवडणुकींचे वारे वाहत आहे. या काळात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. अशातच आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नोव्हेंबर महिना संपायला आला तरी अद्याप हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात 2 महिन्याचे हप्ते एकत्र येणार का असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुकी होणार आहेत. त्यामुळे त्याआधी किंवा नंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जर या निवडणुकीनंतर पैसे येणार असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. लाडकी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे खूपच गरजेचे आहे. तुमच्या केवायसीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही केवायसी करू शकता. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला त्यानंतरचे 1,500 रुपये मिळणार नाहीत. अजूनपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी महिलांचे केवायसी करणे बाकी आहे. यामध्ये ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही अशा महिलांचाही समावेश आहे. त्यांसाठी आता नवीन केवायसी प्रोसेस सुरू केली आहे. त्यामुळे आता त्यांची केवायसी होईपर्यंत वेळ लागेल. या कारणामुळे केवायसीसाठी मुदतवाढ